मंडळी, महाराष्ट्रातल्या नाशिक शहराला ऐतिहासिक, धार्मिक आणि पारंपरिक शहर म्हणून ओळखलं जातं। दररोज हजारो भाविक आणि पर्यटक नाशिक शहराला भेट देत असतात। इथे धार्मिक स्थळ तर आहेतच, परंतु निसर्गाचं वरदान सुद्धा नाशिक शहराला लाभलेलं आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतं। अशा या मंदिरांच्या शहरामध्ये मी नीलम तुमचं मनापासून स्वागत करते। नाशिक शहरात अनेक महादेवाची मंदिरे आहेत, परंतु त्यातील एक महत्त्वाचे मंदिर म्हणजे श्री कपालेश्वर महादेव मंदिर। नाशिकच्या प्रसिद्ध पंचवटी परिसरातील गोदावरी नदीच्या किनाऱ्याजवळ हे मंदिर आहे। मंदिरात प्रवेश करताना ही दोन कीर्तिमुख पाहायला मिळतात। तुम्ही कोणत्याही शिवमंदिरात गेलात तर तुम्हाला तिथे नंदी हमखास पाहायला मिळतो, परंतु हे एकमेव मंदिर आहे जिथे नंदी आढळून येत नाही। कपालेश्वर महादेवाच्या दर्शनात 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं पुण्य असल्याचा पौराणिक संदर्भ सापडतो। या मंदिराला 3 प्रवेशद्वार असून त्याच्या ललाट बिंबामध्ये भगवान गणेशाचे शिल्प पाहायला मिळते। या मंदिरात इतर पेशवेकालीन मंदिरांप्रमाणे फारसे कोरीवकाम पाहायला मिळत नाही। मंदिरावर ठिकठिकाणी शरभशिल्प तसेच फुलांचे नक्षीकाम पाहायला मिळते। प्रवेशद्वाराप्रमाणेच मंदिरावर देखील कीर्तिमुखाचे शिल्प कोरलेले आहे। हे मंदिर पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले असते। या मंदिराच्या पायऱ्या उतरून खाली गेलो की समोर गोदावरी नदी आहे। याच नदीच्या पात्रात प्रसिद्ध रामकुंड आहे। रामकुंडात स्नान केल्याने पुण्य मिळतं असं मानलं जातं। वनवासादरम्यान प्रभू श्रीराम या ठिकाणी स्नान करत असत अशी मान्यता आहे। या कुंडाजवळच अस्थि विलय तीर्थ आहे। हिंदू धर्मीय इथे अस्थि विसर्जनासाठी येतात। रामकुंडाजवळ हे महादेवाचे पुरातन मंदिर आहे। इथे प्रत्येक मंदिरावर इतकं सुंदर कोरीवकाम केलेलं आहे की ते मन भरून पाहतच राहावं असं वाटतं। सातारा जिल्ह्यातील खटावचे जमीनदार चित्रराव खटाव यांनी 1696 मध्ये रामकुंडाचं बांधकाम केलं। गोदावरी घाटावर ज्या काही वास्तू नजरेस भरतात त्यात प्रामुख्याने समावेश होतो तो दुतोंड्या मारुतीचा। या मूर्तीच्या दोन्ही बाजूस मारुतीचे तोंड असल्याने त्याला दुतोंड्या मारुती असे म्हणतात। दुतोंड्या मारुतीचे दर्शन घेऊन आम्ही जवळच असलेल्या काळाराम मंदिराकडे निघालो। जाताना वाटेत गोरेराम मंदिर आणि कार्तिक स्वामी मंदिर दिसले। कार्तिक स्वामी मंदिरात दर्शन घेऊन आम्ही पुन्हा काळाराम मंदिराच्या दिशेने निघालो। पंचवटीत रामकुंड परिसरात जर तुम्ही आलात तर अगदी हाकेच्या अंतरावर प्रसिद्ध काळाराम मंदिर आहे। मंदिराच्या पूर्व महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर भव्य सभा मंडप आहे। त्याच्या अगदी बाजूलाच 30 फूट उंचीचा नगरखाना आहे। प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता 14 वर्षाच्या वनवास काळात पंचवटीच्या ज्या परिसरात वास्तव्यात होते त्याच परिसरात सध्याचे नयन मनोहर श्री काळाराम मंदिर आहे। मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून ते नागर शैलीचे आहे। मंदिरातील श्रीरामाची मूर्ती देखील काळ्या पाषाणातील असल्यामुळे त्याला काळाराम असं म्हटलं जातं। गाभाऱ्यात श्रीरामाबरोबरच माता सीता आणि लक्ष्मण यांच्या देखील काळ्या पाषाणातील मूर्त्या आहेत। इसवी सन 1780 ते 1792 या कालखंडात पेशव्यांचे सरदार रंगराव ओडेकर यांनी हे मंदिर बांधून पूर्ण केले। याच मंदिराच्या परिसरात प्रसिद्ध सीता गुफा आहे। या ठिकाणाला पंचवटी हे नाव ज्याच्यामुळे पडलं ते 5 वटवृक्ष ह्याच परिसरात आहेत। पंच म्हणजे 5 आणि वट म्हणजे वडाचे झाड। रावणाने माता सीतेचे अपहरण केले ते हेच ठिकाण असं सांगितलं जातं। गुहेत प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीतेचे दर्शन घेण्यासाठी या मार्गाने जावं लागतं। सीता गुहेसमोरच सीता हरण आणि सीता संसार दाखवणारे प्रदर्शन देखील भरले होते, ज्याचे प्रवेश शुल्क केवळ 1 रुपया आहे। महिलांना खरेदीसाठी बरेच पर्याय इथे उपलब्ध आहेत।
मंडळी, पुढील भागात आपण नाशिकमधील अजूनही काही ठिकाणं पाहणार आहोत. तुर्तास मी नीलम तुमची रजा घेते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडला तर शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच काही ठिकाणासोबत. तोपर्यंत जय श्रीराम.